आपल्या रील्स मधून एकतर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी किंवा मग रील्स मध्ये कायम आपल्या हॉटेलमध्ये राबताना दिसणारी, काम करताना दिसणारी रील स्टार रोहिणी पाराध्ये. हिने जवळपास 20 ते 25 दिवसांपूर्वी तिच्याच हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलचं स्वप्न पाहिलेलं होतं, जे हॉटेल खूप मोठं करायचं होतं, त्याच हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका असतील किंवा कमेंट्स असतील किंवा वेगवेगळे मतप्रवाह जे आहेत ते पाहायला मिळालेले होते. खरं तर या सगळ्यामध्ये रोहिणी पाराध्ये यांनी आत्महत्याच केलेली नाहीये, त्यांची हत्या झाली आहे इथपर्यंत सुद्धा बोललं गेलेलं होतं. मात्र गेल्या 20-25 दिवसांपासून पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जात होता. मात्र अद्यापही पोलिसांच्या काही हाती लागत नव्हतं. आता मात्र तब्बल 25 दिवसांच्या नंतर रोहिणी पाराध्येचा पती असलेल्या निलेश पाराध्येच्या विरोधात रोहिणीच्याच वडिलांनी फिर्याद दिलेली आहे आणि आता त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय. नेमकं निलेशवर कोणते आरोप करण्यात आलेले आहेत पाहुयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. रोहिणी पाराध्ये आणि निलेश पाराध्ये या दोघांचा सुद्धा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. जी काही माहिती मिळते त्यानुसार हा रोहिणीचा दुसरा विवाह होता आणि या दुसऱ्या विवाहाच्या नंतर खरं तर तिच्यासाठी हा दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेणं सुद्धा अवघड होतं. मात्र निलेश बरोबर तिची सोशल मीडियाच्याच माध्यमातून ओळख झालेली होती. नंतर या दोघांचं प्रेमही झालं आणि त्यानंतर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला निलेश हा स्थानिक पत्रकार वगैरे अशा पद्धतीची कामं करायचा अशी देखील माहिती समोर आली. नंतर मात्र लग्नाच्या नंतर त्यानं त्याच्या पत्नीसोबत मिळून हॉटेल ग्रामपंचायत थाटायचं ठरवलं. त्यानुसार त्यानं हॉटेल सुरू सुद्धा केलं आणि सारं काही चांगलं चालू आहे असं वाटत होतं. मंगळवेढ्याच्या ब्रह्मपुरीमध्ये हे सगळं त्याचं हॉटेल आहे. या व्यतिरिक्त सुद्धा नवीन 2 ब्रांचेस काढण्याची तयारी वगैरे पूर्ण झालेली होती. मात्र असं असतानाच 20 ते 25 दिवसांपूर्वी रोहिणी पाराध्ये यांनी याच हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. रोहिणी आणि निलेश हे दोघे सुद्धा रील्स वरती इतके हॅपी कपल वाटत होते. मग या दोघांमध्ये असं नेमकं काय सुरू होतं? रोहिणीने आत्महत्या का केली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. याच प्रश्नांची उत्तरं कदाचित इथून पुढच्या तपासामध्ये मिळणार आहेत. इथून मागे तरी ती मिळालेली नव्हती. आतापर्यंत पोलिसांनी या सगळ्यामध्ये सीडीआर चेक करण्याचा प्रयत्न केलेला होता. वेगवेगळ्या पद्धतीने तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना फार काही हाती लागत नव्हतं. आता मात्र तब्बल 25 दिवसांच्या नंतर रोहिणीच्या वडिलांनीच या प्रकरणामधली तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीचा लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांमध्येच छळ सुरू झालेला होता. प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ तिचा केला जात होता. तिला दिवस रात्र या हॉटेलमध्ये अक्षरशः राबवलं जात होतं. तिच्याकडून सगळं काम करून घेतलं जात होतं. जे काम करायला तिला फारसं आवडतही नव्हतं. तिला या सगळ्याचा शारीरिक मानसिक त्रास होत होता. या व्यतिरिक्त सतत रोहिणीला टोमणे मारणं असेल, किरकोळ कौटुंबिक वादातून तिला काहीदा मारहाण सुद्धा झालेली आहे आणि या सगळ्यामुळेच रोहिणी ही प्रचंड मानसिक तणावामध्ये होती असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त नवीन ज्या 2 ब्रांचेस ओपन केल्या जाणार होत्या, या 2 ब्रांचेसचा सुद्धा भार वाढणार होता आणि या सगळ्यामुळे रोहिणीला आणखी जास्त त्रास व्हायला लागलेला होता आणि याच सगळ्या त्रासामधून तिनं आत्महत्या केल्याचं या सगळ्या फिर्यादीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आता निलेश पाराध्येच्या विरोधात अतिशय गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याला कधीही अटक सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थात रोहिणी यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर काही दिवसांनीच निलेश पाराध्ये याने एक व्हिडिओ सुद्धा केलेला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं आपल्या पत्नीसाठी किती आपल्या मनात भावना आहेत, किती प्रेम होतं वगैरे, किती सुखाचा संसार होता, हे सगळंच काही बोलून दाखवलेलं होतं. त्यामुळे निलेशचा या सगळ्यामध्ये असा काही हात असेल किंवा सहभाग असेल असं खरं तर अनेकांना वाटत नव्हतं. मात्र सोशल मीडियावरती सुद्धा निलेशवरती टीका करणारी एक मोठी फौज होती, जी फौज गेल्या अनेक दिवसांपासून निलेशवरती याच पद्धतीचे आरोप करत होती आणि मुळातच ज्या वेळेस हा सगळा गळफास घेण्याचा प्रकार घडला होता त्यावेळेस निलेश पाराध्ये हा त्याच्या हॉटेलच्या बाहेरच बसलेला होता. त्याच्या सोबतच बसलेली रोहिणी जी होती ती त्याच्या समोरूनच उठून आतमध्ये गेलेली होती आणि गळफास घेतलेला होता. मग या सगळ्यामध्ये निलेश पाराध्येला हे काहीच कसं माहिती नव्हतं, त्याला या सगळ्याची भनक कशी लागली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अर्थात या प्रकरणामध्ये आता ऑफिशियली गुन्हा दाखल झाल्यामुळे इथून पुढच्या काळात पोलीस जो काही तपास आहे तो करणार आहेत आणि या तपासामधून खरंच निलेश पाराध्ये हा या सगळ्यामध्ये दोषी आढळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र रोहिणी पाराध्ये हिच्या अशा अकाली जाण्यामुळे
संपूर्ण सोशल मीडियावरती शोककळा पसरलेली होती आणि आजही म्हणजे तिच्या मृत्यूच्या जवळपास 25 दिवसांनंतर सुद्धा आजही तिच्यासाठी असणारी लोकांची सिंपती असेल किंवा तिला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांचे सुरू असलेले प्रयत्न असतील किंवा तिच्याविषयी बोलणं असेल, हे आजही कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता तरी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तरी रोहिणीला न्याय मिळेल अशीच भावना तिच्या अनेक चाहत्यांची असलेली पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.